तर महाबळेश्वरमध्ये 2 ते 4 मे दरम्यान शासनाचा महापर्यटन महोत्सव साजरा केला जाणार आहे। लेझर शो, पॅराग्लायडिंग, वॉटर स्पोर्ट्सचं यावेळेला आयोजन करण्यात येणार असल्याचं देखील सांगण्यात येते। मंत्री शंभूराज देसाई यांनी ही माहिती दिलेली आहे। पहिल्यांदा पर्यटन विभागाच्या वतीने जे आहे ते पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कशा पद्धतीने नियोजन असेल, काय सांगाल त्याबद्दल? आपण 2, 3 आणि 4 मेला महापर्यटन महोत्सव हा पर्यटन विभागाच्या वतीने महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे। 2 तारखेला त्याचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते संपन्न होणार आहे। आणि 4 तारखेला या महापर्यटन महोत्सवाचा समारोप त्या ठिकाणी होणार आहे। समारोपाला सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब उपस्थित राहतील आणि त्यांच्या हस्ते पूर्ण या पर्यटन महोत्सवामधल्या वेगवेगळ्या विजेत्यांना बक्षीस सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान केला जाईल। या पर्यटन महोत्सवामध्ये 3 दिवस वेण्णा लेक जो परिसर आहे त्या ठिकाणी 3 दिवस लेझर शो असणार आहे, पॅराग्लायडिंग, वॉटर स्पोर्ट्स, इतर चांगल्या ॲक्टिव्हिटीज आणि गार्डनमध्ये लहान मुलांच्यासाठी खेळण्याची सुविधा, खाद्य जत्रा, महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या विभागातल्या, कोकणातल्या, मराठवाड्यातल्या, विदर्भातल्या, खानदेशातल्या, मुंबईतल्या, डोंगरी विभागातल्या सगळ्या भागातले वेगवेगळे जे खाद्यपदार्थ आहेत ते येणाऱ्या पर्यटकांना चाखायला मिळावेत म्हणून 3 दिवस एक मोठा खाद्य जत्रा त्या ठिकाणी भरवली जाणार आहे। कॅमेरामन नरसिंग सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।